सर, आज कसल्या संदर्भात नगरपंचायत कार्यालयात मीटिंग होती? निवडणुका संदर्भामध्ये जे आहे प्रशासक नंदनवार साहेबांनी जे आहे ती बैठक ठेवली होती. आम्ही त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा पण एक मुद्दा आम्ही रेस केलेला आहे की जे आज सकाळी जे आहे ते इथे नगरपंचायतीच्या बिलकुल गेटच्या पुढेच गडकरी साहेबांची जी आहे ते हॉस्पिटलची एक गाडी येऊन इथे चष्मे वाटप करत होती. म्हणजे 2 दिवस झाले निवडणुका घोषित झाल्यात आणि आताच इथं लागलेला आणि दुसऱ्याच दिवशी जे आहे बिलकुल प्रशासनाच्या डोळ्यासमोरच जे आहे तो कारभार होता. तर आम्ही त्यांना हे विचारले की बाकीच्या निवडणुका तुम्ही कशा पारदर्शक करणार, हा मुद्दा आम्ही त्या याच्यामध्ये उचललेला आहे. आणखी एक प्रश्न आहे सर, वंचित बहुजन आघाडी बेसापिपळा नगरपंचायतील युती आघाडी करणार आहेत का? मॅडम, अजूनपर्यंत सध्या तरी आमच्याकडे कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे जर निवडणुका तोंडावर आले आहेत आणि समजा तोपर्यंत प्रस्ताव आलेला नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढेल आणि 17 वार्डामध्ये आम्ही आमचे उमेदवार घोषित करू आणि नगराध्यक्षाच्या पदाची सुद्धा आम्ही निवडणूक लढवू आणि बेसा नगरपंचायत येथे वंचितचा झेंडा नक्की लढवू ही घोषणा करू. सर, एक लास्ट क्वेश्चन आहे. हा बोला. नगरपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडी कुठल्या मुद्द्यांवर काम करणार? विकासाचा मुद्दा आमचा पहिला आहे. अच्छा. कारण बाकी पक्षांचे जे धोरणं आहेत हे चोरांच्या आधारित आहेत, चोरींच्या आधारावरती आहेत. आमचा संपूर्ण मुद्दा जो आहे विकासाच्या आधारावरती राहील. नगरपंचायतीतील जनता जी आहे, वंचित जनता जी आहे, बहुजन जनता जी आहे, शाहू फुले आंबेडकरवादी जनता यांच्या खिशामध्ये पैसा कसा वाचेल या मुद्द्यावरती आम्ही निवडणुका लढणार आहोत. यासोबत जे आहे आमचे मुख्य मुद्दे जे आहेत शिक्षा, स्वास्थ्य, सुरक्षा ह्यासोबत जे आहेत आम्ही सगळ्या मुद्द्यांना जे आहेत ज्या गल्लीबोड्यातील ज्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, रोडांच्या समस्या आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, या सगळ्या समस्यावरती आम्ही करतो. पण मुख्य मुद्दा हाच राहील की वाढत्या महागाईमध्ये जनतेच्या खिशामध्ये पैसे कसे वाचवता येतील. त्यातला मुद्दा पाणीपट्टीबद्दल आहे, दुसरा मुद्दा मराठी शाळां जे आहेत त्यांना सुदृढ करण्याबद्दल आहे, तिसरा स्मार्ट मीटर जो आहे तो हटवण्याबद्दल आहे आणि अजून काही मुद्दे आहेत ते आपण नंतर भेटू तेव्हा आम्ही तुम्हाला त्याबद्दल रिव्ह्यू देऊ. ठीक आहे सर.